सीटू किसान आणि शेतमजूर युनियनच्या वतीने विविध मागण्यांसाठी मंगळवारी जेल भरो आंदोलन करण्यात येणार आहे। भाजप सरकारच्या कामगार आणि शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणाऱ्या धोरणांविरोधात मंगळवारी बजाजनगरातील महाराणा प्रताप चौक ते पंढरपुरातील तिरंगा चौकापर्यंत सीटू किसान आणि शेतकरी मजूर युनियनच्या वतीने भव्य मोर्चा काढून जेल भरो आंदोलन करण्यात येणार आहे। यावेळी आंदोलनात शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली पाहिजे, शेतीमालाला योग्य भाव मिळाला पाहिजे, दुष्काळग्रस्तांना भरपाई, कामगार कायद्यांचे संरक्षण आणि दरमहा 18,000 रुपये वेतन, तसेच कंत्राटी आणि रोजंदारी मानधनावरील कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नोकरी, शेतमजूर बेरोजगारांना काम मिळेल त्या स्वस्त धान्य, 55 वर्षावरील प्रत्येक वृद्ध व्यक्तीला 3,000 रुपये दरमहा पेन्शन यासारख्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे। या आंदोलनाला वाळूज महानगर परिसरातील शेतकरी आणि कामगारांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा असं आवाहन कॉम्रेड उद्धव भवलकर, कॉम्रेड लक्ष्मण साकरुडकर, कॉम्रेड सतीश कुलकर्णी, शंकर नन्नुरे, मुख्याध्यापक गौतम शिंदे, प्राध्यापक नितीन देशमुख यांनी केलं आहे। 19 जानेवारी या दिवशी देशातील कामगार, किसान, शेतमजूर जे सीटू किसान सभा आणि शेतमजूर युनियनच्या नेतृत्वाखाली संघटित आहेत, मोदी आणि फडणवीस सरकारच्या धोरणामुळे जे कामगार, शेतकरी आणि शेतमजूर यांचे जीवन उद्ध्वस्त होत आहे आणि आजचे दिन आणणारं सरकार 1-1.5 वर्ष झालं तरीही आजचे दिन आपणाला दिसत नाही आहे। उलट 7 लाख कामगार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्यात। ज्या नोकऱ्या उपलब्ध आहेत, राज्य सरकार, केंद्र सरकार कर्मचारी, शिक्षक, प्राध्यापक यांचे लाखो पोस्ट वॅकंट आहेत। शेतकऱ्यांच्या जसं मराठवाड्यामध्ये विशेषतः अत्यंत गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, शेतीच्या पाण्याचा प्रश्न, आगात गेले, रब्बी गेले, शेतकरी अधिक कर्जबाजारी झाला आहे आणि म्हणून आत्महत्या काय थांबलेल्या नाहीत आणि म्हणून आत्महत्या वाढत चालल्या आहेत। या सगळ्या गोष्टीसाठी रोजगार निर्माण होत नाही आहे। कामगार, शेतकरी, शेतमजूर या उद्याच्या जेल भरोच्या पार्श्वभूमीवर आम्ही CITUच्या वतीनं सर्व कामगार, कंत्राटी कामगार, असंघटित कामगार, प्रोजेक्टचा कामगार या सर्व कामगारांना आवाहन करतो की उद्याच्या जेल भरोमध्ये सामील व्हावे।